शब्द हे फक्त लिहिण्यासाठी नसतात, ते विचार बदलण्यासाठीही असतात. मराठी साहित्याच्या इतिहासात असे काही मोजकेच लेखक झाले ज्यांनी कवितेला केवळ भावना व्यक्त करण्याचं साधन न मानता तिला विचारांची, विज्ञानाची, तत्वज्ञानाची आणि मानवी मनाच्या शोधाची एक नवी दिशा दिली. आज आपण अशाच एका महान कवीची अज्ञात कहाणी समजून घेणार आहोत. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित झालेले आधुनिक मराठी कवितेचे शिल्पकार विंदा करंदीकर. नमस्कार मंडळी, नाट्यविश्वास पुणे या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. तुम्हाला माहितीये का, गरीब कुटुंबात वाढलेल्या विंदांनी आयुष्यात इतके संघर्ष केले की कधी कधी शिक्षण अर्धवट सोडण्याचीही वेळ आली होती. पण पुढे मराठी भाषेला देशातील सर्वोच्च साहित्यिक सन्मान मिळवून देणाऱ्या दिग्गजांमध्ये ते सामील झाले. आज आपण जाणून घेऊया विंदा करंदीकर यांची प्रेरणादायी आणि अनेकांना माहीत नसलेली कहाणी. 23 ऑगस्ट 1918 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घालवल या छोट्याशा गावात गोविंद विनायक करंदीकर यांचा जन्म झाला. घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती, त्यामुळे लहानपणापासूनच काटकसरीचं जीवन त्यांच्या वाट्याला आलं. पण शिक्षणाची ओढ मात्र प्रचंड होती. शिक्षण घेत असतानाच त्यांना वाचनाची इतकी आवड निर्माण झाली की मराठी बरोबरच इंग्रजी साहित्य, तत्वज्ञान, विज्ञान आणि जागतिक कवींचा त्यांनी अभ्यास सुरू केला. याच वाचनातून त्यांच्या विचार विश्वाला एक नवी दिशा मिळाली. स्वातंत्र्य चळवळीचा काळ सुरू होता. देशभक्तीची भावना त्यांच्या मनातही प्रखर होती. त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला अशी नोंद त्यांच्या चरित्रात्मक माहितीमध्ये आढळते. मात्र संघर्षामुळे त्यांचा अभ्यास काही काळ विस्कळीत झाला. तरीही त्यांनी हार मानली नाही. पुन्हा शिक्षण पूर्ण केलं आणि पुढे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून अध्यापन सुरू केलं. शिक्षक म्हणून ते विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते. विंदा करंदीकर यांची कविता त्या काळातील पारंपरिक कवितेपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. त्यांच्या कवितेत केवळ प्रेम, निसर्ग किंवा विरह नव्हता, तर विज्ञान, तर्क, अस्तित्व, मानवी मन, समाज आणि विश्वाचा शोध होता. त्यांनी मराठी कवितेत आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू केला. त्यांच्या कविता वाचताना वाचकाला प्रत्येक वेळी नवा अर्थ सापडतो. यामुळेच त्यांना आधुनिक मराठी कवितेचे प्रमुख आधारस्तंभ मानले जाते. कवितांबरोबरच त्यांनी ललित लेख, समीक्षा, अनुवाद आणि बालसाहित्यांमध्येही मोठं योगदान दिलं. विशेष म्हणजे प्राचीन ग्रीक तत्वज्ञ अरिस्टॉटल, विल्यम शेक्सपियर आणि इतर अनेक पाश्चात्य विचारवंत आणि साहित्यिकांच्या लेखणीचा त्यांनी सखोल अभ्यास केला. लहान मुलांसाठी त्यांनी लिहिलेल्या कविता आजही तितक्याच लोकप्रिय आहेत. त्यांच्या बालकवितांमध्ये कल्पनाशक्ती, विनोद, खेळकरपणा आणि भाषेची अप्रतिम लय दिसून येते. म्हणूनच अनेक पिढ्या त्यांच्या कवितांवर वाढल्या. 2003 हे वर्ष त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान घेऊन आलं. त्यांना भारतीय साहित्यातील सर्वोच्च मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान त्यांच्या संपूर्ण साहित्य साधनेसाठी होता. मराठी भाषेच्या वैचारिक सामर्थ्याची देशभरात दखल घेतली जाऊ लागली. पण हा इतका मोठा सन्मान मिळूनही विंदा करंदीकर यांच्यात कधीही अहंकार आला नाही. ते अत्यंत साधेपणाने जगले. ज्ञान, वाचन आणि लेखन हाच त्यांच्या आयुष्याचा खरा श्वास होता. असंही सांगितलं जातं की पुरस्कारातून मिळालेल्या रकमेपैकी मोठा भाग त्यांनी समाजोपयोगी कार्यांसाठी आणि गरजूंसाठी देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या साधेपणाचं हे एक सुंदर उदाहरण मानलं जातं. 14 मार्च 2010 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पण आजही त्यांच्या कविता शालेय अभ्यासक्रमांमध्ये शिकवल्या जातात, विद्यापीठांमध्ये अभ्यासल्या जातात आणि साहित्यप्रेमींच्या मनात नव्या विचारांची ज्योत पेटवत राहतात. विंदा करंदीकर यांनी आपल्याला एक मोठा संदेश दिला. खरी कविता म्हणजे फक्त शब्दांची सजावट नाही, तर माणसाला विचार करायला लावणारी एक शक्ती आहे. गरीब घरात जन्मलेला एक मुलगा संघर्षातून घडतो, शिक्षक बनतो, मराठी कवितेला नवं रूप देतो आणि अखेरीस देशातील सर्वोच्च साहित्यिक सन्मानाचा मानकरी ठरतो. हीच आहे विंदा करंदीकर यांच्या आयुष्याची खरी प्रेरणा. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. तुम्हाला विंदा करंदीकर यांची कोणती कविता जास्त आवडते कमेंट्स मध्ये नक्की सांगा. पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.